नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता विक्रांत ऑफिसला जायला निघालेला असतो. शरू त्याच्यासाठी टिफिन आणलेला असतो. त्याला सांगत असते की नीट सर धर. विक्रांत देखील होकार देतो आणि त्यानंतर सोफ्यावर पेपर वाचत बसलेल्या मालतीकडे तो कटाक्ष टाकतो, परंतु मालती मात्र आता रुसलेलीच असते. विक्रांत म्हणतो की येतो ग आई. ती मात्र काहीही बोलत नाही. त्यानंतर शरूला पुन्हा त्याच्या ब्लेझरची आठवण होते. थांब असं म्हणत ती घाईघाईने त्याचा ब्लेझर आणून देते. त्यानंतर विक्रांत आवाजात तिला सांगतो की ही जर का काही बोलली तर एका कानाने ऐक आणि एका कानाने सोडून. शरू मात्र काहीही बोलत नाही, तर त्याची आई मात्र म्हणते की काय रे, काही बोललास का? तेव्हा विक्रांत सांगतो की नाही, मी फक्त तिला सांगत होतो की सगळं ठीक होईल, चल ग आलोच. आणि त्यानंतर तो आता ऑफिसला निघून जातो. शरू आता मालतीकडे येते आणि विचारते की आई मी चहा टाकते, तुम्ही घेणार आहात का? तेव्हा मालती होकार देते. शरू जायला लागते तर इकडे मालती मात्र सांगते की चहामध्ये ना आलं ठेचून टाक आणि दुधाऐवजी फिनाइलच टाक. तेव्हा शरू म्हणते की आई हो काय बोलताय? मालती म्हणते की अगं मग कसं बोलू, आता ना बोलायला काही उरलंय ना, कुठे तोंड दाखवायला जागा उरली आहे. तुझ्यामुळे चैत्रातलं हळदीकुंकू नाही घातलं मी या घरात. सर जर का मी हळदीकुंकू घातलं असत तर बायका आल्या असत्या आणि विचारलं असतं काय मालती ताई कधी होणार आहात आजी? अगं तुला काय वाटलं नसतं ग, परंतु मला मात्र हळदीकुंकवाच्या दिवशी तोंडाला का फासल्यासारखं वाटलं असतं. आणि तुझं काय बाई, तू किती निगरगट आहेस. अगं एखादी असती ना माझ्यासारखी तर हे घर सोडून निघून गेली असती. फक्त एकच तर स्वप्न होतं ग माझं की नातवाचं तोंड पाहायचं, ज्यामुळे माझा मुलगा बाप होऊ शकत नाहीये, या घराला वंशाचा दिवा मिळणार नाहीये. थोडी तरी लाज वाटते का ग तुला? कशी आहेस तू? असं मालती आता शरूला खूप काही ऐकवत असते. काही शरू मात्र मुकाट्याने ऐकून घेत असते आणि तितक्यातच जानकी दाराशी येते आणि मालतीला सांगते की संस्कारी आहेत त्या. इकडे जानकी आल्याचं पाहताच चारूच्या तर जीवात जीव आलेला असतो. मालती मात्र गप्प झालेली असते. त्यानंतर जानकी आतमध्ये येते आणि तिला सांगते की रणदीवचे संस्कार आहेत, त्याच्यावर अडचणींना सामोरण कसं जायचं हे शिकवलंय त्यानं. अडचणींपासून तो ना तो भेकट असतो आणि जो त्यांना सामोरण जातो तो शूरवीर असतो. तशात शूरवीर आहेत त्या. आता हे ऐकून शरूला तर बरं वाटत असतं. मालती मात्र टोमणा देत म्हणते की आली हिची वकिली करायला आली. तेव्हा जानकी सांगते की नाही, उलट तुमची मदत करायला आली आहे आणि याची आठवण करून द्यायला आली आहे की तुम्ही शब्द दिला होतात की तुम्ही विक्रांत भाऊजी आणि शर्वरी वंशांना त्याचे प्रयत्न करू द्याल म्हणून. नंतर ती मालतीला प्रेमाने समजवायला जाते की मालती काकू अहो, परंतु मालती मात्र लगेच तोंड फिरवून घेत बाजूला निघून जाते. आता शरूलाही वाईट वाटत असतं, परंतु जानकी तिला अडवते आणि त्यानंतर म्हणते की चला शर्वरी वंशा आवरायला घ्या, जातोय आपण. तेव्हा ती विचारते की अगं पण वहिनी कुठे जातोय आपण? जानकी सांगते की डॉक्टरांकडे आजपासूनच आपण ट्रीटमेंटला सुरुवात करूया, म्हणजे मग तुम्हाला कुणाची बोलणी खावी लागणार नाहीत. इकडे मालती मात्र काहीही न बोलता मुकाट्याने रूममध्ये निघून गेलेली असते. शरू मात्र खूप इमोशनल होते आणि जानकीच्या हातात घेऊन तिला सांगत असते की वहिनी अगं तू आलीस, परंतु मला एकदम धीर आला ग, थक्यू कायम माझ यासोबत उभं राहण्यासाठी. तेव्हा जानकी सांगते की वंस डोळ्यातून पाणी काढू नका, मी कायम तुमच्या सोबतच आहे. आता इकडे शरू म्हणते की हो गबर तू बस, मी आलेच तयारीसाठी. आता आतमध्ये निघून जाते. त्याच वेळेस दुसरीकडे आता ओवी शाळेतून परत येते आणि आता लगेचच आवाज देत सांगत असते की आई आई अगं मी आले ग. आता इकडे जानकी काही घरात नसते. तितक्यात ऐश्वर्या जिना उतरून खाली येते आणि प्रेमाने बोलत असते की अरे वा, आमची ओवी आली का शाळेतनं परत? अगं पण आई घरात नाहीये. तेव्हा आता ओवी मात्र अपसेट होते. ऐश्वर्या विचारते की काय
ग भूक लागलीये का ओवी सांगते की हो म्हणजे मी पोळी भाजी नेली होती डब्यात पण माझ्या आवडीची भाजी नव्हती ऐश्वर्या विचारते की कुठली भाजी होती ओवी सांगते की फरसबीजी तेव्हा ऐश्वर्या बोलू लागते की हो फरसबीची काय भाजी म्हणजे भाजी असते का अग आजच्या जेवणात ना मी सुद्धा ती भाजी स्किप केली ना लोणच्या सोबतच पोळी खाल्ली ग बरं चल मी एक काम करू का तुला घरात दुसरी पालेभाजी आहे ती देऊ का ओवी मात्र म्हणते की नाही मला नकोय पालेभाजी त्यानंतर ऐश्वर्या विचारते की मग काय देऊ लोणचा आणि पोळी देऊ का इकडे ओवी नकारच देते ऐश्वर्या लगेच म्हणते की पिझ्झा देऊ का आता ओवी एकदम खूप खुश होते आणि विचारते की काय पिझ्झा ऐश्वर्या सांगत असते की होय माझ्याकडे आहे पिझ्झा थांब आलेच मी आणि जाऊन किचन मधनं लगेच पिझ्झा घेऊन येते आणि खुश होत सांगत असते की मस्तपैकी पिझ्झा चल ओवी आपण दोघे ही जाऊन माझ्या रूममध्ये हा पिझ्झा एन्जॉय करूया ओवी मात्र म्हणते की नाही नको ऐश्वर्या आंटी कारण जर का आईला काल ना की मी तू दिलेला पिझ्झा खाल्ला आहे तर खूप ओरडेल मला ऐश्वर्या मात्र तिला लाडी गोडी लावत म्हणत असते की ओवी अग तुझी आई नाहीये घरात चल ओवी मात्र म्हणत असते की नाही नको अग आईला ना कुठून कसंतन परंतु तिला सगतन ग त्यामुळे नकोच आता इकडे ऐश्वर्या पुन्हा सांगते की ओवी अग नाही कणार तुझ्या आईला चल माझ्यासोबत मी मात्र काहीही बोलत नाही डोंगी ऐश्वर्या नाटक करत म्हणत असते की हो तू देखील असाच विचार करत असशील ना की ऐश्वर्या आंटीचं नाव या घरात खूप खराब आहे तिने या पिझ्झामध्ये काही घातलं तर नसेल ना मिक्स तर केलं नसेल ना तेव्हा ओवी लगेच म्हणते की नाही ऐश्वर्या आंटी अगं असं काहीही नाहीये ऐश्वर्या लगेच म्हणते की नाहीये ना असं काही मग चल लवकर बस इथे आणि हा पिझ्झा फिनिश कर आता आता ओवी ही खूप खुश होते लगेच तयार होते दोघेही खाली बसतात आणि पिझ्झा पार्टी असं म्हणत आता तो पिझ्झा एन्जॉय करत असतात ओवी देखील खुश होऊन पिझ्झा खात असते त्यानंतर ऐश्वर्या तिला म्हणत असते की बर चल ओवी यामागे मी तुझ्याशी जे काही वागलंय ना ते सग विसरून जायच्या आय एम सॉरी इथून पुढे आपण आता फ्रेंड्स का ग असं म्हणत ती आता हात पुढे करते ओवी देखील तिच्या स्टाईलने हँडशेक करते आणि म्हणते की आता आता आपण फ्रेंड्स त्यानंतर ऐश्वर्या सांगत असते की यापुढे तुला जे जे काही हवं असेल ना म्हणजे पिझ्झा बर्गर नूडल्स चॉकलेट किडी केक्स ते सण काही मी तुला आणून देईल म्हणजे बघ ना फ्रेंडशिपमध्ये आपण आपल्या फ्रेंड्सला विचारत नसतो तर त्याला जे जे हवं आहे ते सग देऊन टाकत असतो त्यामुळे इथून पुढे तुला जे जे हवं आहे ना ते सग तू माझ्याकडे मागते सग मी तुला देईल ओवी देखील खुश होऊन होकार देते येत असते त्यानंतर ऐश्वर्या म्हणते की बरंच चल पिझ्झा खा बरं मी काय म्हणते इथे बसून माझी बडबड ऐकत तू पिझ्झा खाण्यापेक्षा आपण मस्तपैकी माझ्या मोबाईलमध्ये तुझ्या आवडीचे कार्टून पाहत पिझ्झा खायचा का आता ओवी मात्र म्हणते की नको असं चालेल का ग कारण आई तर म्हणते की जेवताना जर मोबाईल पाहिला तर जेवण नीट पचत नाही ऐश्वर्या सांगते की नाही असं काहीही नसतं अगं या आयाना ना त्याच्या जेवणाचं कौतुक ऐकायचं असतं म्हणूनच बोलतात आता ओवी ही खूप खुश होते आणि लगेचच ऐश्वर्या सोबत तिच्या रूममध्ये ती निघून जाते तर त्याच वेळेस दुसरीकडे आता जानकी आणि शरू दोघेही क्लिनिकमध्ये आलेले असतात डॉक्टर देखील तिला म्हणत असतात की शर्वरी तुम्ही खरंच खूप लकी आहात तुम्हाला इतका समजूतदार नवरा मिळालाय तेव्हा शर्वरी मात्र नाराजीचा सूर लावत म्हणते की होय नव्याच्या बाबतीत मी आहे लकी परंतु सासूच्या बाबतीत माझं नशीब खराब आहे त्याचं काय करायचं तेव्हा जानकी तिला समजावते की हे बघा वंस आयुष्यात जर का सग नीट हवं असेल तर आपण मात्र छान पॉझिटिव्हच विचार करायचा डॉक्टर तेव्हा आता डॉक्टर ही होकार देतात तर शर्वरी मात्र म्हणत असते की कसा चांगला विचार करायचा ग वहिनी म्हणजे बघा ना डॉक्टर अहो दोनदा रिपोर्ट्स काढले त्यातही ते रिपोर्ट्स विक्रांतने माझ्यापासून नाही माझ्यापासून काय सर्वांपासूनच लपवले त्यानंतर खरं काय आहे ते सर्वांसमोर आलंच परंतु डॉक्टर खरंच काही होप्स आहेत का
डॉक्टर शर्वरीला समजावतात की काळजी करू नका, रिपोर्ट तर तसे निगेटिव्ह आहेतच, परंतु लेट मी चेक, त्यामुळे जा आत जा. तेव्हा शरू देखील आता चेकअपसाठी आतमध्ये निघून जाते. त्यानंतर जानकी काळजीनेच विचारू लागते की काय झालंय डॉक्टर, हे बघा, जर का प्रॉब्लेम असेल ना तर तो मला सांगा. शर्वरी वसंत समोर काहीही बोलू नका हो, कारण अगोदरच त्या खूप मेंटल प्रेशर मधन जाताय. तुम्हाला तज्ञ ना तर म्हणतात की हो रिक्स डोनट वरी, जे काही असेल ते सगळ्यात आधी मी तुम्हालाच कळवेल. आणि त्या आता चेकअपसाठी आतमध्ये निघून जातात. त्याच वेळेस दुसरीकडे आता सौमित्र ऋषीच्या ऑफिसमध्ये आलेला असतो. ऋषी घाईघाईने केबिनमध्ये येतो आणि म्हणत असतो की काय रे सौमित्र, अरे महत्वाचं बोलायच असं म्हणून इथे आलास आणि माझी मीटिंग देखील मला पोस्टपोन करायला सांगितली. काय झालंय, काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा सौमी मात्र जरासा बेचैन असतो आणि आडेवेढे घेतच म्हणतो की नाही दादा, म्हणजे तसं प्रॉब्लेम नाहीये. आता ऋषी मात्र घाबरतच विचारतो की अरे काय झालंय? सौमी सांगतो की दादा तसं काय झालं की अवंतिकाला मुंबईमध्ये एक मोठी केस मिळाली आहे. ते ऐकताच ऋषी तर खूप खुश होतो, आनंदाने म्हणतो की अरे वा, अरे केवढी चांगली गोष्ट आहे. तेवढा तो सस्पेन्स त्यावर वर सौमी मात्र सांगत असतो की नाही दादा तसं नाहीये, परंतु ही केस ना खूप का चालू शकते. आई इतके दिवस अवंतिकाला एकटीने तिकडे ठेवणं मला बरं वाटत नाही. तेव्हा आता ऋषी विचारतो की मग तू जातोस का सोबत? तेव्हा सौमी म्हणतो की हो दादा, म्हणजे काय आहे ना, माझी देखील तिकडे काही काम आहेत आणि आम्ही असा विचार करतोय की इथे मुशीत राहून प्रॅक्टिस करण्यापेक्षा मुंबईत प्रॅक्टिस केलेली कधीही चांगली. ते ऐकताच आता क्षणभर ऋषीचा चेहरा मात्र पडतो. त्यानंतर तो सांगतो की नाही बरोबरच आहे हे बघ सौमित्र, जिथे ग्रोथ मिते ना तिथे जायलाच हवं. अरे जिथे ग्रोथ मिते तिथे आपली माणसं असतातच असं नाहीये. अरे तिथे आम्ही कोणीच नसणार आहे तुमच्यासोबत, त्यामुळे अडचणीच्या काळात तुम्हीच जमवून घ्या, सांभाळून घ्या. सौमी देखील मान डोलावतच होकार देतो. त्यानंतर ऋषी मात्र अतिशय दुःखी होऊन म्हणतो की एक विचारू का रे? सौमी होकार देतो. ऋषी म्हणतो की अरे मी तुझ्यावर संशय घेतला म्हणून तर जात नाहीयेस ना तू? तेव्हा सौमी सांगू लागतो की नाही दादा, अरे असा गैरसमज अजिबात करून घेऊ नकोस. काल अवंतिकाने अचानक माझ्यासमोर हा विषय घेतला तेव्हा माझं असं झालं की हे सगळ्यात आधी तुझ्याशी बोलेल, त्यानंतर आईला सांगेन. आणि दादा, अरे आम्ही थोडेच ना कायमचे जात आहोत, आम्ही तर इथे येऊन जाऊन असूच की फक्त आमचं असं झालंय की मुंबईत गेल्यानंतर चांगली काम मिळतील, चांगला एक्सपिरियन्स मिळेल. तेव्हा ऋषी म्हणतो होय, आणि त्यात तू त्या डव्होकेट निंबाकरांना हरवले म्हटल्यावर सगळ्यांची नजर तुझ्यावरच असेल. अरे जा तुम्ही मुंबईला, मी आहे तुमच्यासोबत. सौमी मात्र आता काळजी करत म्हणतो की पण आई आणि नाना? तेव्हा ऋषी म्हणतो की डोनट वरी, मी समजावतो त्यांना. आता ते ऐकून सौमीला खूप आनंद होतो. तो ऋषीचे हात हातात घेऊन सांगत असतो की थक्यू दादा, तुझ्याशी बोललं खूप बरं वाटतं. बरं चल, मी तुला कॉफी प्यायला घेऊन जातो. ऋषी मात्र म्हणतो की काय कॉफी नको रे बाबा, माझं एक महत्वाचं काम आहे, मी ते करायला जातोय, संध्याकाळी भेटूयात. तेव्हा सौमीही होकार देतो आणि दोघेही आपापल्या कामांना निघून जातात. त्याच वेळेस दुसरीकडे ओवी आणि ऐश्वर्या दोघेही तिच्या रूममध्ये छान मजामस्ती करत खेळत असतात आणि ऐश्वर्या देखील आता ओवी सोबत क्वालिटी टाइम घालवत असते. ओवी ही खूप खुश असते. त्यानंतर ऐश्वर्या म्हणते की चल पटकन हा ऑरेंज ज्यूस संपव. ओवी मात्र म्हणते की नाही, नको, आईने मला थंड प्यायला नाही सांगितलंय. ऐश्वर्या म्हणते की अगं डोनट वरी ग, तुझी आई कुठे आहे घरात, आणि मी तुझ्या आईला काही सांगणार नाही, आणि हे छान ज्युसेस तू उन्हाळ्यात पिणार नाही, मग कधी पिणार? आता ओवी खूप खुश होते. एकाच झटक्यात ती तो ज्यूस संपवते आणि डेकर देत असते. ऐश्वर्याही तिच्या सोबत छान गप्पा मारत असते. त्यानंतर ऐश्वर्या तिला विचारते की मला सांग ओवी, तुला सगळ्यात जास्त न आवडणारी गोष्ट
कुठली आहे ग ओवी मात्र म्हणते की काय न आवडणारी अशा तर खूप गोष्टी आहेत तेव्हा इकडे ऐश्वर्या म्हणत असते की हो खूप गोष्टी असतीलच ग परंतु असं स्पेसिफिक काही ज्याचा तुला एकदम राग आहे हेट करतेस तू तेव्हा ओवी सांगते की मला ना सचा खूप राग येतो आता ऐश्वर्या म्हणते की सेम पिंच बघ ना मलाही अजिबातच आवडत नाही मला कायचं ना की मला आता सचा पेपर द्यायला जायचं तेव्हा तर माझ्या अंगावर असा काटा यायचा आता ओवी म्हणते की खरंच अगं माझा पण सेम प्रॉब्लेम आहे ग मी खूप ट्राय करते परंतु मला खूप टफ जात ग म्हणूनच आई माझ्यावर ओरडते तेव्हा इकडे ऐश्वर्या नाटक करत म्हणत असते की ओवी आपल्या दोघींची स्टोरी किती सेम आहे गची मम्मा पण माझ्यावर खूप ओरडायची ग तेव्हा इकडे ओवी विचारते की मग तू काय करायचीस ग ऐश्वर्या नाटक करत सांगत असते की मी ना मग बाकीच्या सगळ्या सब्जेक्टमध्ये खूप खूप छान मार्क्स घेऊन यायचे ओवी विचारते आणि मध्ये फेल व्हायचीस का ग ते म्हणते की छे गमीम्स मध्ये काय फेल होत नव्हते माझं ना एक सिक्रेट होतं माझी एक ट्रिक होती ओवी लगेच कुतूहलाने विचारत असते की काय कुठलं सिक्रेट ऐश्वर्या आंटी प्लीज मला सांग ना तेव्हा ऐश्वर्या म्हणते की छे ग जर का ते मी तुला सांगितलं आणि तू जाऊन इतरांना सांगितलं तर सगळ्यांना केल की मीम्स मध्ये कशी पास व्हायचे ते मी मात्र निरागसपणेच तिला घट करत म्हणत असते की प्लीज सांग ना ग मी घरात कुणालाच नाही सांगणार प्लीज सांग ना ऐश्वर्या आंटी तेव्हा ऐश्वर्या म्हणते की बघ तुझं असं असतं तू ना असं इमोशन बिकमेल करते चल मी सांगते तुला अग माझ्याकडे एक नंबर होता तो नंबर मी डायल करायचे Q2 ला तेव्हा आता ओवी विचारते की कोण Q2 तेव्हा ऐश्वर्या सांगते की अग टेडी बियर सारखा म्हणजे बघ जर का आपण त्याला नंबर डायल केला ना तर तो आपल्याला असे छोटे छोटे टास्क देतो आणि जर का ते टास्क आपण पूर्ण केले तर तो आपला सचा प्रॉब्लेम सॉल्व करतो आपले सगळे सचे प्रॉब्लेम काय सॉल्व करायचा होमवर्क करायचा तुला माहिती आहे या क्यूटमुळे ना माझं स्कूल लाईफ एकदम सॉर्टेड झालं होतं एकदम छान झालं होतं ओवी म्हणते की खरंच का ग ऐश्वर्या आंटी तेव्हा ती सांगत असते की हो मग मी काय आता माझ्या मनाचं काही सांगते का ओवी मात्र म्हणते की ऐश्वर्या आंटी अगं मला पण त्या क्यूटचा नंबर देना ग मलाही त्याच्याशी बोलायचं ऐश्वर्या लगेच बोलते की काय तुला बोलायचं चल पटकन जाऊन तुझा मोबाईल घेऊन ये मी आता नंबर डायल करून देते ओवी मात्र खूप अपसेट होते ऐश्वर्या विचारते की काय झालं ओवी सांगते की माझ्याकडे मोबाईल नाहीये आणि आई तो मला कधी देणारही नाही ऐश्वर्या म्हणते की डोनट वरी या प्रॉब्लेमच देखील माझ्याकडे सोल्युशन आहे चल डोळे बंद कर ओवी लगेच खुश होऊन डोळे बंद करते ऐश्वर्याने एक नंबरची चीट लिहूनच ठेवलेली असते आब्राका डाबरा असं म्हणत ती चीट आता ती ओवीला दाखवते ओवी जेव्हा ती चिठ्ठी उघडून पाहते त्यात एक नंबर असतो ती विचारते की हे काय आहे ऐश्वर्या सांगते की क्यूटूचा नंबर हे बघ आता तू तुझ्या आईच्या फोनमधनं हा नंबर डायल करायचा आणि मग क्यूटू तुझ्याशी बोलेल आणि त्यानंतर तो तुला भेटायला देखील येईल ओवी तर आश्चर्याने म्हणत असते की काय खरंच ऐश्वर्या पुढे काही सांगायला जाणार इतक्यात दोघींच्याही कानावर सुमित्रेचा आवाज येतो सुमित रा ओवीला आवाज देत शोधत असते त्यानंतरही ऐश्वर्या ओवीला म्हणते की एक मिनिट ही जी गंमत आहे ना तुम्ही क्यूटू ही फक्त आपल्यातच ठेवायची घरात कुणालाही काहीही सांगायचं नाही कारण सर का हे सग क्यूटला कालं ना तर मग तुझा सचा प्रॉब्लेम कधी सॉल्वच होणार नाही ओवी म्हणते की नाही मी कुणालाच नाही सांगणार ऐश्वर्या आंटी ऐश्वर्या ही खूप खुश होते आणि त्यानंतर म्हणते की बरंच ज्या आजी आवाज देते ना आणि तो नंबर लपव आय लव्ह यू ओवी त्यानंतर ओवी ही म्हणत असते की हो थक्यू ऐश्वर्या आंटी आय लव्ह यू टू असं म्हणत ती चिठ्ठी घेऊन ओवी आता ऐश्वर्याला बाय बोलून तिकडनं निघून जाते ऐश्वर्याने मात्र आता ओवी सोबतच प्लॉटिंग करायचं ठरवलेलं असतं आणि स्वतःवरच खूप खुश होत असते
त्याच वेळेस दुसरीकडे आता जानकी मात्र टेन्शनमध्येच बाहेर वेट करत असतेच. आता डॉक्टर शरू चेकअप करून बाहेर येतात. जानकी घाईघाईनेच शर्वरी बनसतो असं विचारू लागते तेव्हा डॉक्टर सांगतात की हे बघा जे काही आहे ते मी तुम्हाला डिरेक्टली सांगते त्यांनी कन्सिव्ह करण्याचे थोडेही चान्सेस नाहीये. मला तर 1% सुद्धा चान्स दिसत नाहीये. जानकी तर हादरून जाते परंतु स्वतःला सावरतच ती डॉक्टरना म्हणत असते की असं कसं ते IVF की काय ते आपण ट्राय करूच शकतो ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात की होय तुम्ही IVF ट्रीटमेंट घेऊ शकता. यू कॅन गो फॉर इट. परंतु मला नाही वाटत त्याने काही फरक पडेल म्हणून कारण शर्वरीला इन्फर्टिलिटी इश्यूज आहे. सगना मला आधीच कालन होतं परंतु तिच्या मिस्टरांनीच मला सांगितलं होतं की ही गोष्ट कुणाला कू देऊ नका म्हणून. तेव्हा जानकी मात्र गया करत म्हणत असते की हे बघा डॉक्टर अहो काहीतरी शक्य असेल ना आपण काहीतरी प्रयत्न करूच शकतो ना. तेव्हा डॉक्टर मात्र सांगत असतात की हे बघा आपण प्रयत्न तर करूयात परंतु मला नाही वाटत त्याने काही शक्य होईल म्हणून. बघा अनेक स्त्रियांना मूल होत नाही आणि अनफॉर्च्युनेटली शर्वरी त्यातलीच एक आहे असं जेव्हा डॉक्टर सांगतच असतात तेव्हा शर्वरीने आता बाजूलाच उभे राहून हे सगळं काही ऐकलेलं असतं. तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. जानकी शरूकडे लक्ष जातं आणि ती शर्वरी वंस असं म्हणत तिला काही समजवायला जाणार परंतु क्षणातच शर्वरी रडत तिकडनं बाहेर निघून जाते. जानकी देखील घाईघाईनेच उठून बाहेर येत असते. इकडे आता धक्क्यात असलेली शरू मात्र रडत रस्त्याने सुटलेली असते. जानकी तिच्या मागोमाग येत असते. शर्वरी वंस हो थांबा असं म्हणत तिला अडवण्याचा खूप प्रयत्न करत असते. शरू काही ऐकायलाच तयार नसते. आता नाही वहिनी नाही असं म्हणत कानाला हात लावून एकसारखी धावत सुटलेली असते. समोरनं आता भरधाव वेगाने गाडी येत असते. जानकीचं लक्ष तिकडे जात वंस हो गाडी असं म्हणत ती तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. शेरू काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नसते. ती धक्क्यात गेलेली असते. तिला मोठा शॉक बसलेला असतो. आता जानकी मात्र जीवाच्या आकांताने तिच्या मागन धावत येते. इकडे गाडी देखील हॉर्न वाजवत असते. गाडी आता शर्वरीला धडक देणारच इतक्यात जानकी घाईने शरूला बाजूला ढकलते. दोघेही आता बाजूला पडलेले असतात. गाडी तिकडनं निघून जाते. आता इकडे जानकी विचारत असते की वंस तुम्ही ठीक तर आहात ना. परंतु धक्क्यात असलेल्या शरूला आता चक्कर येते आणि ती बेशुद्ध झालेली असते. जानकी कोणी आहे का असं म्हणत मदतीसाठी धावा करत असते. त्यानंतर ती बेशुद्ध शर्वरीला सावरत असते आणि खूप काळजीत असते. मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. तो तर पुढील भागात आता शरू बद्दलच हे दुसरं सत्य सगळ्यांना कालेलं असतं. सुमित्रा रडत म्हणत असते की मालती ताई काही गप्प बसणार नाही. शरूला मूल हवं वंशाला दिवा हवा असं म्हणत सारखं तिचं डोकं खात राहणार. या सगळ्यातून फक्त देवच आपल्याला वाचवू शकतो. सग ऐकून इकडे ऋषी नाना आणि जानकी तिघांनाही खूप वाईट वाटत असतं. शरूसाठी सर्वांचा जीव तिथे तुटत असतो. त्यानंतर आता इकडे जानकी शरूला फोन करते आणि तिला सांगत असते की आपल्याला ना आजपासूनच व्रताला सुरुवात करायची. तुम्ही मला देवात येऊन भेटा. तेव्हा शरूही होकार देते. हो वहिनी मी येईल देवात म्हणून सांगते. तर आता इकडे जानकीच बोलणं या ऐश्वर्याने ऐकलेलं असतं आणि ती म्हणते की तयार रहा जानकी मी तुझ्या आयुष्यात आणखी एक वाद घेऊन येणार आहे. मित्रांनो अखेरीस ऐश्वर्याचे हे वाद नक्की काय असेल. इकडे ओवीचा वापर करून ती नक्की काय साध्य करेल. तिरात व्रत करण्यासाठी गेलेल्या शर्वरीला देवच काही नवीन मार्ग दाखवेल का. सर्वच काही पाहणे खूप उत्सुकतेचे असेल. अशाच मालिकेच्या अपडेटसाठी आत्ताच माझ्या महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.